आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिम दौऱ्यावर. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण भवनाचं लोकार्पण करणार. तसंच शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण देखील आणि महिला मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलंय. जळगावमध्ये राज्यातील पहिल्या वारकरी भवनाचं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन. खेडी शिवारामध्ये 55,000च्या भूखंडावर आज भूमिपूजन सोहळा होणार. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आणि नागपुरात भाजप युवा मोर्चाचं राष्ट्रीय महासंमेलन पार पडणार आहे. फडणवीस आणि बावनकुळे हे देखील या संमेलनाला उपस्थित असणार आहेत. शिरूरच्या मांडवगणमध्ये फराटा इथं अजित पवार यांची सभा. अजित पवार यांच्या सभेची जोरदार तयारी. आजच्या सभेतून अजित पवार अमोल कोल्हेंना लक्ष्य करण्याची शक्यता. सुप्रिया सुळे यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या मेळाव्याला संग्राम थोपटे उपस्थित. पुढील काळामध्ये महाविकास आघाडीसोबतच काम करणार असल्याचं थोपटे यांचं स्पष्टीकरण. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आंबोलीतील संतप्त महिलांचा घेराव. वन परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आक्रमक. 18 दिवसांपासून उपोषण सुरू. राजन साळवी यांच्या कुटुंबियांना आज एसीबी कार्यालयामध्ये हजेरी लावण्याचे आदेश. आज साळवी यांचं कुटुंब जबाब नोंदवणार. अवैध मालमत्ता प्रकरणी राजन साळवी यांच्यासह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल. साताऱ्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नियुक्त्या. जिल्हा पदवीधर सेलच्या उपाध्यक्षपदी संजय पानवळ आणि पाटण तालुका कार्याध्यक्षपदी राहुल कसरे यांची नियुक्ती. पुणे मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली. कोथिंबीर, मेथी यासह इतरही पालेभाज्यांच्या दरात घट, तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती.